मनापासून स्वागत करतो। संपन्न झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये स्वर्गीय वसंतरावजी नाईक शेतकरी विकास आघाडीला येथील शेतकरी बांधवांनी मोठा प्रतिसाद देऊन या ठिकाणी निर्विवाद वर्चस्व पॅनलचं सिद्ध केलं आणि त्यानंतर 11 जून बरोबर आहे सभापती 11 जूनला सभापती उपसभापतीची निवड झाल्याच्या नंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचा 100 दिवसाचा पहिल्या 100 दिवसाचा कृती आराखडा तयार करून त्या कृती आराखड्यानुसार काम करण्याचं नियोजन हे नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापतींनी या ठिकाणी केलेलं आहे। त्या कृती आराखड्यामध्ये मुख्य कार्यालयामध्ये शेतकऱ्याकरता शेतकरी भवन निर्माण करणे हा एक महत्त्वाचा प्रकल्प या ठिकाणी 100 दिवसाच्या कृती आराखड्यामध्ये आम्ही हाती घेतलेला आहे आणि त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात सुद्धा या ठिकाणी माननीय सभापती यांच्या नेतृत्वात सर्व संचालक मंडळांनी केलेली आहे आणि जे शेतकरी भवन या ठिकाणी निर्माण करायचं आहे त्याची डिझाईन सुद्धा या ठिकाणी या एका महिन्यामध्ये पूर्ण केलेली आहे आणि लवकरच याला शासनाकडे पाठवून शासनाची प्रशासकीय मान्यता मिळवण्याच्या दृष्टीने सुद्धा पुढील कारवाई चालू आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ढानकी उपबाजार आणि उमरखेड येथे उपबाजार उमरखेड आणि ढानकी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारा पेट्रोल पंप उभा करण्याच्या कामाच्या दृष्टीने सुद्धा संचालक आणि कर्मचाऱ्यांची एक टीम अकोल्याला जाऊन भारत पेट्रोलियमच्या अधिकाऱ्यांना भेटून त्यांना घेऊन या ठिकाणी त्यांच्याकडून जागेची पाहणी आणि इन्स्पेक्शन झालेलं आहे। दुसऱ्याही दोन कंपन्यांना आम्ही त्या ठिकाणी बोलावलेलं आहे, ते सुद्धा लवकरच या ठिकाणी येणार आहे। महत्त्वाचं म्हणजे मागच्या अनेक वर्षामध्ये मुख्य यार्डामध्ये शेतकऱ्याचा जो माल असतो त्याचा लिलाव हा या ठिकाणी बंद पडलेला होता। तो लिलाव सुरू करण्याची प्रक्रिया सुद्धा या 100 दिवसाच्या कृती आराखड्यामध्ये आम्ही ठरवलेली आहे। हा 100 दिवसाचा जो कृती आराखडा आहे या कृती आराखड्याच्या कॉप्याच मी आपल्याला या ठिकाणी देतो, कारण बरेच मुद्दे आहे त्यामुळे याच्यातच आपला वेळ गेला नाही पाहिजे। अशा पद्धतीचं कामकाज